की जय। श्री ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री अंबिका माता की जय। श्री तटाकेश्वर भगवान की जय। नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळे काळ त्याशी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चारानंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम जे स्थान। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आज ओम नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसविद्या आत्मरूपा। देवा तूचे गणेशो सकलार्थामते प्रकाशो। म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम। द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वादिमत्स्यलक्ष्यम्। एकं नित्यं विमलचलं सर्वादि साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जनी जन्म नामात झाला। जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुमचे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे सद्गुरुनाथ पाय धुनी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज सोमवारचं आपले हरिपाठ निरूपण सेवा चालू आहे का नाही आपली प्रत्येक सोमवारी। आणि आज 15 क्रमांकाचा हा अभंग आहे। 14 इथं 15 क्रमांक दिला आहे। हां 14 तसा असा पाहिलं तर म्हणजे पहिला अभंग धरला ना ध्यानाचा तर 15 क्रमांकाचा आहे। तो सोडला तर 14 क्रमांकाचा आहे। आणि अशी आज माझ्याकडं चुकून आलेली थोडक्यात वाक्य मला कारण सेवा आलेली वाक्याला। कारण पवार महाराजांची सेवा होती पण त्यांना अचानक अडचण आल्यामुळं ती माझ्याकडे आली। असू दे आता काय महाराजांची इच्छा असेल भगवान महादेवांची काही इच्छा असेल त्या पद्धतीने आपल्याला जशी जमल तशी आपण करू। नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळे काळ त्याशी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावे जे उत्तम जे स्थान। कसं हे माऊली या हरिपाठ प्रकरणामध्ये सांगतात की हरिपाठ हे जे प्रकरण आहे एक सामान्य लोकांना सामान्य जीवाला सहज समजेल किंवा सहज करता येईल याच्यासाठी माऊलीने हे तयार केलेलं आहे हरिपाठ प्रकरण। त्यातला हा जो अभंग आहे नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी सरळ सरळ आपण अर्थ पावायचे थोडासा। नित्य म्हणजे नित्य असणारा सत्य असणारा सत्य असणारा। नित्य कोण आहे तो हरी तो परमात्मा आहे। नित्य आहे ना तो जातो येतो कधी नाही। आणि सत्य आहे तो सत्य तो विठ्ठला असं असताना सत्यमित म्हणजे कसं आहे भरपूर असं त्याचं नामस्मरण म्हणजे त्या हरीचं काय केलं पाहिजे आपण पाठ केला पाहिजे। जो ह्या हरीचा असा पाठ करतो त्याला कळी काळ त्याशी न पाय दृष्टी। कळी म्हणजे कोण काळ मृत्यू त्याच्याकडे त्याची दृष्टीने सुद्धा पाहत नाही तो। असं म्हणजे नामचिंतन करणारा अशा भक्ताकडे कळी काळ पाहत नाही। आणि रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे। काय होतं म्हणजे रामकृष्ण हरीचा उच्चार जर केला ना परापश्चंती मध्यम आणि वैखरी ह्या 4 वाणी येतात। त्यातून वैखरी वाणीने रामकृष्ण हरी उच्चार केला उच्चार सांगितला नाही आता उच्चार जर केला तर पापाचे कळप पळती पुढे म्हणजे पापाचे कळपचे कळप 1 2 3 नाही पापाचे कळपचे कळप पुढे पळत असतात। म्हणून काय केलं पाहिजे सतत या वाणीने आपण रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे उच्चार केला पाहिजे। हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष। म्हणजे महादेवाने सुद्धा काय केलं आता आपण ज्यांच्या प्राणांगामध्ये बसलेलो आहे त्यांचा सुद्धा आवडीचा जप कोणता होता हरी 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 मंत्र हा शिवाचा। कुणाचा आहे त्यांचा हा मंत्र आहे हरी हरी म्हणण्याचा। कारण त्या मंत्राच्या
म्हणजे त्याच मंत्राची साधना करतात ना हरीच्या. म्हणून काय सांगतात, मंत्र हा शिवाचा, म्हणते जे वाचत आहे मोक्ष, जे वाचने घेतील ना त्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून ज्ञानदेव पाठ्य नारायण नाम पावी जे उत्तम म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो नारायण नामाचा पाठ करत ना त्याला पावी जे उत्तम निजस्थान असं असणार. निजस्थान म्हणजे कुठलं, आपले जे मूळ स्वरूप आहे ना, आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपाची त्याला प्राप्ती होईल. काय होईल, ते आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणून काय म्हणा तुम्ही, हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करे. असा सरळ सरळ आपण अर्थ बघितला हरिपाक्याचा. तर आता सुरुवात करू आपण आता. नित्य सत्यमित हरिपाकी जशी. कसं आहे म्हणले, नित्य असणारा जो हरी आहे. हरी म्हणजे कोण, लक्ष्यार्थाने जर पाहिलं ना तर ब्रह्म, आणि वाच्यार्थाने पाहिलं तर हरी. हा वाच्यार्थाने हरी कृष्ण, ते लक्ष्यार्थाने असणारे जे ब्रह्म आहे ते काय केलेलं आहे, ते अवताराला आलेलं आहे. अनेक रूपामध्ये अवताराला आले. मग हरी झाला, कृष्ण झाला, कारण नर नारायण का नाही, राम कृष्ण हरी अवतार आहे बघा. हा जो हरी एक अवतार त्यांनी धारण केलेलं आहे त्या परमात्म्याने. मग हे सगळं त्याचे काही अवतार येतं बघा. हे कोणी जर वाच्यार्थाने आणि लक्ष्यार्थाने म्हणजे कोणी ब्रह्म, तो एकच असताना सगळा निराकार निर्गुण परमात्मा. आता कसं आहे, त्या जीवानी काय केलं पाहिजे मला सांगा. म्हणतात आता कळी काळावर विजय प्राप्त करायचा आहे आपल्याला. कारण कळी काळाची त्याला काही नाही, भीती नाही, त्याची दृष्टी टाकू शकत नाही. मग जर त्याची दृष्टी नसन जर पडायची तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्या हरीचं नाम घेतलं पाहिजे. मग मला सांगा हरीचं नाम कसं घेतलं पाहिजे आपण ते. आता त्यांनी ते सांगितलंय. आता आपण तर सगळेजण हरीचं नाम घेतो का नाही, कोण घेत नाही सांगा बरं. आपलं भजन चालू आहे, आपला हरिपाठ चालू आहे, सकाळी उठली आपली देवपूजा चालू आहे, आपलं हरीचं नाम बंद आहे का. मग आपल्याला सांगा बरं, आपल्याला मरणाची भीती आहे का नाही, आपल्याला वाटतं का आपण मरू म्हणून. कारण माणूस जन्माला आलेला आहे, मनुष्य देह त्याला प्राप्त झाला आहे. मनुष्य देह त्याला कशासाठी प्राप्त झाला आहे, त्या परमात्म्याची ओळख करून घेण्यासाठी, किंवा आपणच आपली ओळख करून घेण्यासाठी. नेमकं मी कोण आहे. कारण माऊली सांगतात, आहे कोण आहे मी याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. नेमकं मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलेलो आहे. कारण ज्या वेळेस यदू आणि अवधूत दत्तात्र्यांचा संवाद चाललेला आहे बघा, संवाद झाला होता त्यांचा. कारण यदुराजांनी दत्तात्रयाला विचारलं होतं, अवधूत म्हणजे ब्राह्मण वेशामध्ये म्हणजे पूर्णपणे वस्त्ररहित अशी त्यांची अवस्था, आणि अशा अवस्थेमध्ये ते जंगलामध्ये फिरत होते. आणि हा शिकारीला गेलेला होता यदुराजा. आणि गेलेला असताना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्याकडे असणारे तेज, त्यांच्याकडे असणारी शांती आणि त्यांच्याकडे असणारी समाधान पाहून ह्याला वाटलं कोणीतरी हा महात्मा आहे. मग यदुराजाने विचार केला, माझ्याकडे एवढं मी राजा आहे म्हणला, सर्व कशाचा सगळ्या भूमीचा मी राजा आहे, एवढा राजा असताना माझ्याकडे कशाची कमी आहे. तरी पण यांच्यासारखं मी समाधानी नाही, यांच्यासारखी शांती माझ्या ठिकाणी नाही. मग ह्यांच्याकडे काय राहावं असं की त्यांनी एवढं समाधान, त्याला शांती आहे. म्हणून त्यांनी प्रश्न केला की तुमच्याकडे जे समाधान आहे, जे तुम्ही सुखी दिसतात, किंवा तुमच्याकडे जी शांती आहे ती मला कशाने मिळत. त्यांनी प्रश्न केला होता. त्यावेळेस अवधूत दत्तात्रयाने त्याला 24 गुरूंचं वर्णन करून सांगितलं. किती गुरूंचं वर्णन केलं, 24 गुरूंचं वर्णन केलं. आता ते आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. म्हणले का, म्हणले त्यांच्याकडनं मी ते शिकलो. मग आता त्याच्यामधून त्यांनी काही सांगितलं, काही गुरूंकडनं मी काही गोष्टीचा त्याग कसा करायचा ते शिकलो, काही गुरूंकडलं काय, त्यांच्याकडनं मी काय शिकलो, त्यांच्याकडून ते कसं त्याचा शिकार कसा करायचा मी ते शिकलो. पण शेवटी त्यांनी परत सांगितलं, जरी मी त्याला 24 गुरु मानले, त्यांच्याकडनं मी शिकलो, पण हे त्यांच्याकडे शिकण्याच्या आधी म्हणले मला जे माझे मूळ सद्गुरू आहेत ना, त्या सद्गुरूंनी मला काय केलंय, आत्मबोध दिलाय. आणि त्या आत्मबोधाच्या सामर्थ्यावर मला त्यांच्याकडून तो विवेक तयार झाला, त्यांच्याकडून तो शिकण्याचा. जर त्यांनी मला आत्मबोध दिला नसता तर हा विवेक माझ्या ठिकाणी झाला नसता. म्हणून मी त्यांच्याकडे ते शिकलो, आणि म्हणून माझ्याकडे काय आहे, ती शांती, समाधानी. मग मला सांगा बरं, प्रत्येक जीव कशासाठी प्रयत्न करतोय, सुखासाठी मिळतो का नाही. प्रत्येक लोकांना समाधान मिळवा, आपल्याला समाधान मिळावा. आणि जे दुःख आपल्याला मिळते ना सतत, मला सांगा मी कोण सुखी आहे का, आहे का कोण सुखी. मी तर नाही बाबा सुखी. म्हणजे शारीरिक दृष्टीने जर पाहिलं ना सुखी नाही का. रोज जीवाला उठलं ना, प्रत्येकाला खाण्याची काय ही पडते, काळजी पडते त्याला. आता कसं खायचं, आता कसं करायचं, आजच्या सकाळची खाण्याची, दुपारची खाण्याची, संध्याकाळच्या खाण्याची का नाही, अन्न वस्त्र निवारा ह्याचे मूलभूत गरजा येतात. बरं त्याची एकट्या पुरतं आहेत का, त्याच्या संपूर्ण परिवाराची त्याच्यावरती काय आहे, जबाबदारी आहे. म्हणून त्याला रात्रंदिवस कष्ट करावं लागतात. मग जर त्याला एवढ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावं लागते, कशासाठी, प्रपंचामध्ये त्याला सुखाने राहावं म्हणून. पण तरी सुखाने राहतो का होतो, कारण आजा गेला, पंजा गेला, बापही मसनात गेला, देखत नातू पण तोही तैसा झाला. आपण सगळे पाहतो का नाही आतापर्यंत.
आपले आजोबा पंजोबा का नाही, हे सगळे कुठे गेले? त्यांना आपण सगळ्यांना वाट्या लावलं माशेरमध्ये नेऊन. मग सांगा बरं, जर ते जर गेले तर आपली पण पाळी येणार आहे का? एक दिवशी येणार आहे का नाही ते? मग आपण सावध असावा का नाही? असं जर राजा परिषदेला असं समजलं होतं, ज्यावेळेस राजा परिषदेला शाप दिला होता ना, की त्याला कळलं की मला शाप दिलेला आहे, 7 दिवसामध्ये माझ्याकडे फक्त आयुष्य आहे, आता 7 दिवसांनी मी मरणार आहे, ते त्याला कळल्यावर त्यांनी काय करावं बरं? सगळ्या पाहुण्या राजाची गाठी घेत बसावा का दुसरं काहीतरी विचार केला पाहिजे? आपल्यासारख्याने काय केलं असतं? प्रत्येकाला फोन केला असता, 7 दिवस माझ्याकडे आयुष्य म्हणले, मला भेटून जा बरं का, आता परत आपली गाठी भेटे नाही, काय केलं असतं आपण? पण महाराज त्याच्या डोक्यात ते आलं नाही. काळं नाही, कारण माऊली सांगतात सद्विवेक बुद्धी म्हणले तशी दीपकाळात हेकुटी, तशी दीपकाळात हेकुटी, तशी सद्बुद्धी जी माणसाला तयार होते ना, म्हणले तिला काही म्हणू नाही, म्हणले कमी म्हणू नाही म्हणले. जशी एखादा दिपा दारामध्ये लावला ना, तो आत प्रकाश देतो आणि बाहेर प्रकाश देतो, तसं म्हणले ज्याला ती अशी विवेकाची बुद्धी तयार होते ना, की मला माझ्या त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची किंवा मला ती सुखाची प्राप्ती करून घ्यायची, असं ज्याला वाटतं ना, हा ती बुद्धी काही कमी नाही म्हणले. तशी त्या राजा परिस्थितीची बुद्धी तयार झाली होती. काय म्हणले, आता मी आयुष्यभर म्हणले प्रपंच केलाय, संसार केलाय म्हणले, पण ज्यांनी मला गर्भामध्ये माझं रक्षण केलं होतं ना, त्याची प्राप्ती करायचा मी कधी प्रयत्न केलेला नाही, आता मला त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून त्यांना काय झाला, अनुताप झाला. ते विचारायला लागले कुणाला पण, सांगा ना म्हणले माझं कल्याण काय केलं, माझं कल्याण होईल 7 दिवसामध्ये, माझं कल्याण कशाने होईल? जे ब्राह्मण दिसते, जे ऋषी म्हणून दिसते ना, त्यांना विचारायला सुरुवात केली त्यांनी, सांगा माझं कल्याण कशामध्ये होईल? का बरं? त्यांना कळलं होतं 7 दिवसांनी मरणार आहे म्हणून. त्याला ते 7 दिवसांनी मरणार होतं, आपण किती दिवसात मरणार आहे? आपण 7 दिवसात मरणार आहे, 8व्या दिवस अजून तयार झालेला नाही. मग कोणत्या 7 दिवसामध्ये मरणार ते आपल्याला माहीत नाही. त्याला माहित होतं 7 दिवस मी मला 7 दिवस मी जगणार म्हणून त्याला माहित होतं. आपल्याला 1 दिवस तरी जगणं म्हणून शक्यता आहे का आपली? मग मला सांगा, कारण शास्त्र असं सांगत आहे की माणूस जन्माला आल्यानंतर आहे ना, मनुष्य जन्म आहे, मनुष्य जन्मामध्येच त्याला काय करता येते, आपल्या उद्धाराचं सोय करता येते, व्यवस्था करता येते. जर उद्धार नाही केला ना, अनंत जन्मी 84 लक्ष येऊनी त्याला फिरावं लागत आहे. एका युनीमध्ये कुट्टी वेळा फिरायला घ्यावा लागतोय, म्हणजे कुत्रा जन्माला गेला ना, कुट्टी वेळा कुत्रा जन्माला यावा लागत आहे. जेव्हा पाप पुण्य समान होतात त्यावेळेस त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मला सांगा, जर पाप पुण्य समान झाले मग मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतोय, आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरच त्याला काय करता येते फक्त, कारण त्याच जन्मामध्ये पापही होतं, पुण्यही होतं, आणि भगवंताची प्राप्ती करून घेता येते. दुसऱ्या जन्मामध्ये ते व्यवस्था नाही. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात, काय मृत्यू लोकी व्हावा जन्म आमचा, काय म्हणते ते, कर ती व्यवस्था फक्त हे मृत्यू लोकांमध्ये. मला सांगा, जर आपल्याला हा सोन्यासारखं नरजन्म मिळाला आहे आपल्याला, ह्याची आपण त्याची व्यवस्था लावली पाहिजे का नाही लावला पाहिजे? केलं पाहिजे ना, कारण ज्यासाठी आपण आलो ते केलं पाहिजे ना. आता मला तुम्ही प्रवचन करायला बोलवलं, मी इथं आलोय, आणि प्रवचन करायला सोडून मी जर बाकीच्या काही गोष्टी करत बसलो तर ते मला बरोबर वाटतंय का? तुम्ही तर ते मान्य करता का? ते काय म्हणले, तुम्हाला प्रवचन करायला बोलवलं, तुम्ही काय बाकी सांगत बसतात आम्हाला, बरोबर आहे का नाही? तसं मला सांगा, प्रत्येकाची जबाबदारी आपल्याला काय आहे? आपण जन्माला आल्यानंतर आपण आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं. मग स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची म्हणलं काय करावं लागेल आपल्याला? अखंड नामचिंतन करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? अखंड नामचिंतन करावं लागेल. मग मला सांगा, मग आता आपण काय केलंय? स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याच्या ऐवजी आपण ते जीवाला कुठं लावलंय? विषयामध्ये लावलाय. कोणत्या विषय बघतो आपण? कारण माऊली सांगतात, 20 विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणले काय? 20 विषयाचा पडी पाडू म्हणले, गोड परमार्थ, गोड असताना परमार्थ जीवाला कडू लागतोय. म्हणून ते अशी व्यवस्था आहे आज, ही जी आज निर्माण झालंय ना. कशामुळे? कारण त्याला परमार्थ गोड लागत नाही, त्याला विषय गोड लागत आहे, त्याला परमार्थ त्याला कडू लागतोय, आणि कडू असणारे जे विषय ना त्याला ते गोड लागतोय. म्हणून या ज्या स्थिती आपल्या ठिकाणी वातावरणामध्ये. आज मला सांगा बरं, रात्रीची लाईट गेल्यावर कोण थांबणार आहे का घरी? कोण झोपन का आता ह्या दिवसामध्ये? पिकाला पाण्याची किती आवश्यकता असते बरं. मग जर आपण प्रपंचमध्ये आपण एवढे आपण 8 तासांनी प्रपंच करतोय, मला परमार्थ केला का पाहिजे का नाही केला पाहिजे? पण आपल्याकडनं काय होत नाही, कारण आपल्याला अजून कळत नाही माझा मृत्यू जवळ आलेला आहे म्हणून, मरणार आहे म्हणून. तसं राजा परिषदेला कळलं होतं, म्हणून त्याला अनुताप झाला होता. म्हणून तो काय करत होता, 7 दिवस माझ्याकडे, फक्त मला कुणीतरी मार्ग सांगा, कुणीतरी मला मार्ग सांगा. म्हणून त्या भगवंताला काळजी पडली होती. जेव्हा असा ज्याला अनुताप होतो ना, ज्याला अशी तळमळ लागते ना, अशी तळमळ लागल्यानंतर ते भगवंताला काळजी पडते, आणि भगवंत व्यवस्था करीत असतो त्याला मार्ग दाखवण्याची. पण तेवढी तळमळ आपल्याला लागली का? तेवढी लागली पाहिजे ना तळमळ आपल्याला. त्यासाठी अनुताप झाला लावायचे. कारण एकनाथ महाराज सांगतात, अनुतापाविन भाव कैसा राही, पाता पाणी शोधून या. अनुतापाशी भाव टिकू शकत नाही महाराज. तुम्ही अशी किती माळा घाला, तुम्ही भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा,
भजन प्रवचन कीर्तन तुम्ही काही करा, जोपर्यंत अनुताप होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला भगवंत देव भेटू शकत नाही. कारण अनुताप झाला पाहिजे. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप, 3 प्रकारचे ताप येतं. 3 तापांनी पळला पाहिजे. आध्यात्मिक ताप म्हणजे त्या आध्यात्मिक तापामध्ये रोग होते, रोगाचे जे विकार असतात ना, आपल्याला रोगाचा जे त्रास होतो ना, ते आध्यात्मिक ताप आहे. आधी भौतिक ताप म्हणजे कोणता आहे? जे सगळे भूत दिसतात ना विश्वातले, ह्यांच्याकडनं दुसऱ्याकडनं होणारा जे त्रास आहे त्याला आधी भौतिक ताप करायचं. आणि आधी दैविक ताप म्हणजे देवादिकडनं होणारा ताप, ग्रहाधिकांची जी पिढा आहे ना त्यांच्याकडून होणारा ताप. ह्या तापाने, हे 3 तापाने जो पोळला आहे, मला सांगा बरं आता, प्रत्येक जण जे पोळलेला आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, कोणत्या तापाने? हे 3 पैकी कोणता ताप आहेच ना त्याला, 3 पण ताप आहे त्याला, 3 पण ताप आहेत का नाही त्याला? हे 3 तापाने पोळलेला आहे. असा जो पोळलेला जीव असतो, असा जो तापाने काय झालेला आहे, त्याला चटके बसलेले आहेत ना, मग त्याला वाटतं कुठंतरी आपल्याला गारवा मिळावा म्हणून, आपल्याला कुठंतरी सुख मिळावं म्हणून मग तो काय लागतो, मग त्याचा शोध घेतो. साधू संतांनी सांगितलेलं असतं ना, खरं सुख कुठं आहे? ते भगवंत नामामध्ये खरं सुख आहे, त्या भगवंत चिंतनामध्ये खरं सुख आहे. म्हणून माऊलीने तळमळ लावली होती. म्हणून या माऊलीने काय केलंय, हे 28 हरिपाक्याचं ग्रंथ तयार केलेला आहे. मग त्या जीवाने काय केलं, नित्य सत्यमित हरिपाके जशी कळी काळते अशी न पाय दृष्टी. म्हणून अशा जीवाला ज्याला तळमळ लागलेली भगवंत आपला उद्धार करून घेण्याचे, भगवंत प्राप्ती करून घ्यायचे, त्यांनी काय केलं पाहिजे, नित्य असणारा जो परमात्मा आहे, जो सत्य असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामसाधना केली पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. किती केलं पाहिजे नामचिंतन? बघा, हे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. नारद मुनी एक दिवस भगवंताकडे गेले. म्हणले, भगवंता, माझ्यासारखं बघता दुसरा कोणच नाही का तुला? म्हणले, का? कारण सतत अखंड नामस्मरण चालू आहे. काय? नारायण 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 नारायण, का नाही? सतत नामस्मरण चालू आहे. म्हणले, आता भगवंताला वाटलं, कारण भगवंत कसं असतं माहिती का, थोडा जरी अभिमान झाला ना, देवाला सण होत नाही, त्यातून बघताला झाला म्हणल्यावर भगवंताला वाटलं याला थोडासा अभिमान झालेला आहे. म्हणजे याला काय केलं पाहिजे ना, आता थोडंसं जरा जागे आणलं पाहिजे. म्हणले, अरे तो म्हणतो ते बरोबर आहे बरं का, पण माझं एक भक्त आहे ना, त्याचं काय करतो म्हणले मी, त्याचं मला सतत ध्यान होतं. म्हणले, कोण बघतंय म्हणता? म्हणले, एक शेतकरी आहे. म्हणले, शेतकरी, आणि त्याचं तो माझं सतत ध्यान करतो, तुझ्यापेक्षा त्याचं चिंतन जास्त आहे. म्हणले, नामस्मरण जास्त आहे. म्हणून मला त्याचं जास्त आठवण येते. म्हणले, मग कसं करतो? म्हणले, तो म्हणले, त्या भगवंताने त्याला सांगितलं, म्हणले, काय कर, तुला वाटतं तुला नामस्मरण करतो, तुला एक मी काम सांगतो. म्हणले, एक तेलाची वाटी भरून दिली त्याला फुल, आणि म्हणले, काय करतो, 24 तासामध्ये पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाल. म्हणले, आणि काय झालं पाहिजे, फक्त ह्या वाटीतलं तेल थोडं पण चांगलं नाही पाहिजे, आणि तू माझं नामचिंतन करत कर, काय कर, प्रदक्षिणा घाल. दिली वाटी भरून. आता मला सांगा, काठोकाठ तेलाची वाटी भरलेली आणि चालत जायचं म्हणल्यावर आता काय होतं, थोडं हल्लं तरी तेल खाली सांगू शकतं, आणि जर सांगवायचं काय म्हणलं तर किती ध्यान द्यावं लागेल त्याच्यावरती. गणपत त्याचा परिणाम असा झाला की त्या नारद मुनीचं नामस्मरण बंद झालं. का? लक्ष कुठं लागलं, सगळं तेलाच्या वाटीकडं लागलं, मग नामचिंतन बंद झालं. मग म्हणले, आता किती नामचिंतन केलं? मग ते आलो, बघा म्हणले, भगवंत माझ्याकडून अजिबात तेल सांगलं नाही. काय झालं ना, अजिबात तेल सांगलं नाही. मग मला सांगा बरं, आता मग मी आहे का नाही सृष्टी त्याच्यापेक्षा? नाही ना. म्हणले, तू नाही सृष्टी. म्हणले, तो रात्रंदिवस, म्हणले, रात्रंदिवस कष्ट करतोय. म्हणले, कर्म करतोय, त्या कर्मामध्ये घडीभर मला विसरत नाही. म्हणले, आणि बरं असं नाही, नुसतं विसरत नाही म्हणजे काय, सततच नामचिंतन चालू आहे, नामसाधना चालू आहे. म्हणले, एवढी नामसाधना चालू आहे की त्या नामात तुम्हाला विसरत नाही, त्या कर्मामध्ये मला तो विसरत नाही. म्हणले, तसं तू मला सांग. म्हणले, आता एवढं तू प्रदर्शना मारल्यानंतर तुझं लक्ष कुठं होतं? याला सांगू नाही म्हणून. मग मला सांग बरं, त्यावेळेस तू किती नामचिंतन केलंय माझं? नाही. म्हणले, भगवंत विसरूनच गेलो मी, ते सगळं लक्ष इकडं लागल्यामुळं. तसं मग भगवंत सांगते, तसं आपलं नामचिंतन झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? प्रत्येक कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन 3 लोक. कोणाला म्हणतात 3 लोक? कोणाला पावन होते? ज्याचा कर्मही नारायण झालाय, धर्मही नारायण झालाय. मग आता हा कर्मधर्म नारायण कशा होईल आपला सुद्धा? म्हणून जे नित्य असणारा, जो सत्य असणारा, जो परमात्मा आहे, त्या हरीचं पाठ केला ना, त्याचं हरीचं भजन केलं की काय होतं? तो परमात्मा प्राप्त होत असतो आपल्याला. मग कळी काळाशी असं त्याचं चिंतन झालं ना, मग कळी काळ त्याच्यावरती नजर टाकत नाही, म्हणजे त्याला मृत्यूची भीती राहिली नाही. कारण तुकाराम मला सांगते, तुकाराम महाराज, काय मरण माझे मरून गेले मज केले अमर. पण मला सांगा बरं, नुसतं नामचिंतन झालं म्हणजे हे होतं का? त्याच्यामध्ये एवढी मोठी प्रोसेस आहे, परत एवढे मोठे त्याच्यामध्ये क्रम आहेत, क्रम साधण्याचे सगळे. काय होतं? त्या जीवाने वाच्याने हरी 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 नामाचा उच्चार केला. कारण मला सांगा, आपल्या अंतःकरणामध्ये काय, मळ, विक्षेप आणि आवरण 3 दोष येतात. मळ, विक्षेप आणि आवरण. आता जो मळ आणि विक्षेप असतो ना, तो आपण आपला काढावा लागतो. मळ आणि विक्षेप काय? मळ म्हणजे काय?
मळ म्हणजे अंतःकरणामध्ये असणारी जी विषयाची गोडी ना त्याला म्हणायचं मळ आहे. आणि विक्षेपता म्हणजे काय? विक्षेप म्हणजे काय? जे मनाची चंचलता आहे ना त्याला म्हणायचं विक्षेप. मग सांग बरं, आपलं मन कुठं कुठे फिरतं? आपण जर जप करायला बसलो, भजन ध्यान किंवा ध्यान करायला बसलो आपण, तर सांग बरं, मन आपलं ते ध्यानावर असतं का फिरायला गेलेलं असतं? कारण अवघ्या उपचारा एक मनची दातारा, तुकाराम महाराज सांगतात काय, जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते परमात्मा भेटू शकत नाही. का? कारण सगळे उपचार जे करायचे ना ते मनाला करायचे. रामदास स्वामींनी पण मनाचे श्लोक लिहिले का नाही? मना सज्जना भक्तिपंथाशी जावे. काय सांगितलं? तू भक्तिपंथाला लाग म्हणा. माऊली पण सांगतात, तू मन हे मीचे करी माझ्या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एखादे. तू काय कर म्हणले? मन मला दे म्हणले. तुझं मन काय कर? माझ्या ठिकाणी ठेव, माझ्या भजने लाव म्हणले, आणि सगळ्या ठिकाणी मला नमस्कार कर. म्हणजे काय सांगितलं? मन दे म्हणले. मग तसं मला सांगा, आपलं मन कुठं असतं? मग आपलं भजन कुठं कशाने झालं पाहिजे? नामचिंतन आपल्या त्या मनाने झालं पाहिजे. आपल्या वाचेमध्ये नुसतं हरी हरी असतं आणि मनामध्ये काय असतं? मनामध्ये सगळे विषयच असते भरलेले. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला बारा द्यायचंय, मला पाणी भरायचंय का नाही? प्रत्येकाचे वेगवेगळे कर्म येते, त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला त्याची गोष्टी आठवत असतात. मन त्याला घेऊन जातं बाहेर फिरायला. पण जोपर्यंत मन एकत्र स्थिर होत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. म्हणून ज्याचं मन स्थिर होतं ना, ज्याला अनुताप झालेला असतो ना, त्याचं मन त्याच्याकडे स्थिर झालेलं, त्या भजनामध्ये रंगलेलं असतं. आणि ज्याचं मन त्या भजनामध्ये रंगतं ना, ज्याचं मन काय होतं भजनामध्ये रंगतं ना, त्याचं काय होतं, त्याला भजनाबद्दल ते गोडी तयार होते. त्या नामचिंतना त्याला गोडी लागायला लागते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी काय होते त्याच्यामध्ये? त्याला गोडी लागते. आणि एवढी गोडी लागते की तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आणि ज्यावेळेस एकरूप होतो ना त्यावेळेस मग त्या भगवंताला दम निघत नाही. भगवंत मग म्हणतो, आता काय हा भक्त आता माझ्याकडे यायला लागल्यावर का? कारण भगवंतांनी सांगितलं उद्धवा, म्हणजे उद्धवा माझा जो भक्त आहे ना त्याने फक्त 2 पावलं माझ्याकडे आला ना, मी 4 पावलं म्हणजे मी त्याच्याकडे जातो. म्हणजे का? मला दम निघत नाही. म्हणजे मला सांगा, एखादं लहान लेकरू आईकडचं नवीन चालायला लागले आणि आईकडचं आले 2 पावलं टाकीत आलं आईकडं, आईला हाका मारीत आई काय करते? ते पडू नाही म्हणून पळत पळत जाते आणि त्याला घेते उचलून घेते का नाही? तसं भगवंताचं काम आहे. जर संसारामध्ये असं होतं म्हणल्यावर मग ते परमार्थामध्ये कसं आहे? कारण भगवंताला काय लागत नाही तुमच्याकडनं, फक्त काय लागतं? त्याला भाव लागतो. भाव ते भावाचा मुख खेळलेला आहे. मग तसं तुकाराम मला सांगतात, माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो असणारा परमात्मा तोच गुरु होऊन येतो आणि त्याला काय करतो? मार्गदर्शन करतो, त्याला अनुग्रह देतो, तो त्याच्यावरती कृपा करतो. कारण गुरु आणि देव वेगळा नाही. तोच असणारा गुरु असणारा देव सद्गुरू होऊन येतो. पण त्याच्या कृपेशिवाय सद्गुरू होऊन येत नाही. कारण त्याच्या कृपेशिवाय सद्गुरू मिळत नाहीत आपल्याला. ईश्वराची कृपा जे प्राप्त करायची असं ना तर वाच्याने नाम घ्यावं लागेल त्याला आधी. कारण आधी तर आपल्याला माहिती नाही कसं आहे काय ते. वाच्याने नाम घेतल्यानंतर त्याची कृपा प्राप्त होते. त्याची कृपा प्राप्त केलं मग सद्गुरूची तरतूद करतो. तो सद्गुरू तोच होऊन येत असतो. फक्त दिसायला आपल्याला वेगळ्या रूपाने दिसतात ह्या मानवाच्या, म्हणजे आपल्यासारखे दिसायला असतात ते. पण आपल्याला लक्षात येत नाही ते सद्गुरू कोण आहेत नेमके ते. मग सद्गुरू होऊन ते आल्यानंतर ते आपल्याला अनुग्रह करते, आपल्याला मार्गदर्शन करते. आणि कारण आपण आधी चिंतन केल्यामुळे आपलं मला विक्षेप निघून गेलेले असतात का नाही? आतला मन निघून गेला, सगळा विक्षेप निघून गेला. कारण त्याला विषयाची गोडी राहिली नाही, त्याचं मन आता चंचल राहिलं नाही. त्याला गोडी कशाची लागली? त्याला भजनाची गोडी लागलेली, म्हणून तिकडं स्थिर झालेलं आहे. मग त्याचं काय झालं? मनाने विक्षेप गेलं. म्हणजे तिसरा जे दोष राहतो ना आवरण, ते सद्गुरू येऊन काढत असतात. आवरण म्हणजे काय? भ्रम आहे, भ्रम. आवरण म्हणजे कशाला म्हणायचं? भ्रम म्हणायचं. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, आता जे बंधारे असतात ना, नदीला घातलेले बंधाऱ्यामध्ये जे भरलेले असतात बंधारे, त्या बंधाऱ्यावरती त्या पाण्यावरती शेवाळ येतं का नाही? शेवळ असतं का नाही? मला सांगा बरं, त्याच्या खाली काय असतं? पाणी असतं. मग त्या पाण्यावरती शेवळ जगतं आणि जागतं कुणाला? पाण्याला जागतो. तसं आपलं जे आत्मस्वरूप आहे ना, आत्मस्वरूपालाच आपल्या आत्मस्वरूपावरतीच आवरण आलंय भ्रांतीचं, ह्या मायेचं, आणि आपल्या स्वरूपाला झाकून टाकलंय. म्हणून आपण नेमकं कोण आहे आपल्याला माहित नाही. ही आवरण आहे बघा, हे आवरण सद्गुरू काढतात. मग सद्गुरू काय सांगतात? अरे आपण काय समजतोय? हे देहाला मी समजतो ना, देह म्हणजे मी आहे. देह म्हणजेच आपण समजतो का नाही? आणि देहाच्या संबंधाने असणारा सगळा पसारा माझा म्हणतो आपण. मग देह खरा आहे का? कारण चालू संतांनी सांगून ठेवले, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शिरंद्री घरे देवाचे. सगळं खोटे म्हणले. अरे कशाचं नादी नको लागू. हरिपाठामध्ये माऊली सांगते, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जाणं हरिविन. काय म्हणले? हा सगळा संसार लाग काय म्हणले? खोटा आहे म्हणले. हे देह सगळा काय पसार ब्रह्मंग्याचा पसार आहे म्हणले हा सगळा. ते म्हणजे तू नाही.
हे सद्गुरू येऊन सांगतात. तू कोण आहेस? तू आत्मस्वरूप आहेस, तत्त्वमाशी ते ब्रह्म तू आहेस हे सांगून देते आणि त्याला ते अनुभव आणून देतात. हे झालं लक्ष्यार्थ. म्हणजे त्याने वाच्यार्थाने काय केलं? त्या भगवंत चिंतन सुरू केलं आणि सद्गुरूने त्याला कुठं नेऊन बसवलं? लक्ष्यार्थापर्यंत नेऊन बसवलं. म्हणजे खरा त्या परमात्म्याची ओळख त्याला करून दिली. मग मला सांगा, आता खऱ्या परमात्म्याची ओळख झाल्यावर मग आता जो परमात्मा सगळा व्यापक झाला त्याच्या दृष्टीने कोण आहे? हा सगळा कोण आहे? हा परमात्माचे ना. देव सोडून दुसरं काही नाही. इथं आपल्या ठिकाणी भ्रांती आलेली, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत होतले, आत्मस्वरूपी घातले हरून या. काय केलंय सद्गुरूंनी आपल्याला? मी जे देह म्हणतो ना, हे जगत सत्य वागतं ना आपल्याला, ह्याच्यापासून आपल्याला बाजूला काढून घेतलंय सद्गुरूंनी. अरे हे खोटे, हे मिथ्या आहे. मग खरं काय आहे? खरं म्हणजे आत्मस्वरूपी आपलं. आणि तेच खरं आनंद आहे बरं का. ते स्वरूप कसं आहे? आपलं आनंद स्वरूप आहे. आता ज्याला जो आनंद मिळतो ना त्या स्वरूपापासून ना, तो बघा किती समाधानी असतो. ते विषयामध्ये नाजत नाही अजिबात. बरं असं आहे का? विषय कर्म करायचे नाहीत असं आहे का? कर्म करता करता त्या कर्मामध्ये जो कसा असतो? गुंतून गेलेला असतो. स्वरूपाच्या ठिकाणी तो मग्न होऊन गेलेला असतो. जो असा साधक अशा स्थितीपर्यंत जातो त्याला कलिकाळाची भीती राहत नाही. त्याला काय राहत नाही? कलिकाळाची भीती त्याला राहत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? अशा मार्गाने. आता बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. भरपूर आपण बारीक आणखीन चिंतन करू शकतो. मग काय केलं पाहिजे? त्यांनी अशा पद्धतीने जो गेला ना, सद्गुरूला शरण गेला, सद्गुरूकडे त्यांनी बोध प्राप्त करून घेतला आणि ते आत्माबोधाच्या ठिकाणी स्थिर झाला. काय झाला? तो आत्मबोधाच्या ठिकाणी स्थिर झाला आणि स्थिर झाल्यामुळे त्याला आता कलिकाळाची भीती नाही. का भीती नाही त्याला? कारण मला जन्मही नाही मला मरण नाही. तुकाराम महाराज काय सांगतात? मरण माझे मरून गेले मज केले अमर. त्यांनी सांगितलं माझं मरण मरूनच गेलंय. मग आपलं मरून गेलंय का? आपण आपला विचार केला पाहिजे ना, आपलं खरंच मरून गेलंय का? जेव्हाला सगळ्यात भीती कशाची हो? मरायची आहे का नाही? सगळ्यात जास्त भीती कोणाची? मरायची. म्हणून जर असं आपल्याला काही रस्त्याने काही पडलेलं असलं ना, आपलं काय वागतं आधी? सापे खाईन गो साबण मला चावल्यावर काय होईल? मी मरून जाईल. सगळी भीती कशाची आपल्याला? मरायची. आणि ती मरायची भीती मरून जाते का? कारण माझं स्वरूप असं आहे, म्हणजे मी जन्मतही नाही, मी मरतही नाही. मी कसा आहे? नित्य आहे. कसं आहे? मी नित्य आहे आणि तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून सांगितलं नित्य असणारा, सत्य असणारा, भरपूर असणारा, त्याचं भरपूर नामचिंतन करावा, त्याचं भजन करावा. म्हणजे काय होईल? त्या कलिकाळापासून त्याची काय होईल? तो सुटका होईल त्याची कलिकाळापासून. कारण घडी घडी काळ वाक्याची पाय अजून किती अवकाश. एकनाथ महाराज सांगतात घडी घडी काय करतो? काळ त्याची वाट पाहत असतो किती जातोय ते. पण त्यांनी स्वतःच्या स्वरूपावर हे केल्यावर, ओळख करून घेतल्यावर मग तेच राजा प्रसिद्धी केलं होतं. 7 दिवस त्याला शुकाचार्य आले. शुकाचार्याने त्यांना काय केलं? 7 दिवस श्रीमद भागवताचं त्यांना सांगितलं. श्रीमद भागवत त्यांना कथा सांगितली. श्रीमद भागवतापासून त्यांना बोध दिला. परत नेमकं तुझं स्वरूप काय आहे? काय आहे? तू आत्मस्वरूप आहेस. तू देह नसून तू कोणी आत्मस्वरूप आहे. तू मरणारा नसून तू कसा आहे? नित्य असणारा. तू शाश्वत आहे. कधी तू जात नाही, कधी तू येत नाही. हे त्याची त्याला ओळख करून दिली आणि मग त्यांचं मरण मरून गेलं. म्हणजे काय? आता त्यांना मरणाची भीती निघून गेली त्यांची. आता मी त्या आधी जे म्हणत होते मी 7 दिवसात मारणार आहे, आता 7 दिवसात त्याला मरणाची भीती राहिलेली नाही. म्हणून काय केलं पाहिजे? बरं आता असा बोध झाला आपल्याला, मरणाची भीती मरून गेली. पण कसं आहे मायबाप? प्रारब्धाने आपल्याला हा देह मिळालेला असतो आणि देहाच्या संबंधाने म्हणजे देहाच्या प्रारब्धाने त्याचे कर्मशेष असतात. मग आता देहामध्ये असताना त्यांनी काय करून घेतलं? मुक्ती प्राप्त करून घेतली, मोक्ष प्राप्त करून घेतला त्यांनी, आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली. मग आता राहिलेलं काय करायचं? परत जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे त्यांनी? म्हणून तुकाराम महाराज सांगतो त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती केली पाहिजे. आता तुम्हाला आनंद पाहिजे ना, मग काय करा? ज्ञानोत्तर भक्ती चालू करा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माता. म्हणजे काय करा? आता मग कल्पित द्वैत केलं. परत कसं केलं? कल्पित द्वैत केलं. म्हणजे हा सगळा असणार आहे ना, हा सगळा परमात्मा आहे. कारण 8व्या अध्यायामध्ये माऊली भगवंत सांगतात अर्जुनाला, म्हणजे अर्जुना तुला आतापर्यंत सांगितलं सगळं समजलं ना, मग आता काय कर? आता तू भक्त हो आणि मला देव कर. मी देव कसा आहे? हे सगळं दिसतंय ना, हे सगळं जगत, हे सगळं माझ्या रूप मी नकलेलो आहे. म्हणले कसा नकलेलो आहे? मी नकलं. कसं नकलं? म्हणजे मी भगवंत नकले. म्हणजे कसं नकलेत? जसं म्हणले सोनं आहे, सोनं काय? सोनं आहे. आणि सोन्यापासून अलंकार तयार केलेत. मग मला सांगा बरं, अलंकारामध्ये सोनं आहे का? काय काय अलंकारामध्ये? ते सोनंच आहे का नाही? पण आपण काय पाहतो? अलंकार पाहतो का सोनं पाहतो? तसं म्हणले त्या अलंकाराचं अधिष्ठान सोनं आहे. आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये कपडे येतं, ह्या कपड्याचं अधिष्ठान काय? मूळ कापूस. काय सगळं अधिष्ठान? मूळ कापूस आहे. तसा हा जे जगत आहे सगळं, ह्या जगताचं मूळ अधिष्ठान असणारं ब्रह्म आहे, तो परमात्मा आहे. ह्या सगळ्या जगताचं मूळ अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे, परमात्मा आहे. म्हणून सगळा ऐकून भरला गणदाट हरिदिशे माऊली सांगते हरिपाक्यामध्ये. हा सगळा कोण आहे? ज्याला त्याचं सद्गुरूच्या कृपेने ज्ञान होतं ना, त्याला हा सगळा हरी दिसायला लागतो.
विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाऊ नाही उरला, आजी मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलाचे विठ्ठलाचे विठ्ठलाचे. हा सगळा कोण दिसतोय त्याला आता? विठ्ठल दिसतोय. तो समजले मग आता हे सगळे भूते म्हणजे मी इथं, आणि ह्या सगळ्या भूतांची तू सेवा करायची म्हणजे ती माझी सेवा होईल. मग आता सेवा करायची, मग काय करायचं ते तू पुढं? मग ते आनंद लुटायचा. मग वाचने रामकृष्ण हरे कृष्ण गोविंद निखळ नामाचे प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद गाती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय करतात म्हणले ते? ज्यांना माझं स्वरूपाची ओळख झालेली आहे, आता ज्यांना ती ज्ञान झालेलं आहे त्यांना, मग ते काय करतात शेवटी? हरे कृष्ण गोविंद निखळ नामाचे प्रबंध, हरे कृष्ण गोविंद काय करते ते? नामाची चर्चा करतात, नामाची गर्जना करतात, आणि माझी आत्मचर्चा गातात. म्हणजे आत्मचर्चा म्हणजे काय? माझं स्वरूप कसं आहे, आत्मा काय आहे, अनात्मा कोण आहे का नाही, ब्रह्म कशाला म्हणायचं, जीव कशाला म्हणायचं, ह्याचा ते अभ्यास करते, चर्चा करतात, एकमेकाला सांगतात. ते याला म्हणायचं ज्ञान उत्तर भक्ती. आणि याच्यामधून त्या साधकाला, कारण काय माहिती का, आपल्याला आहे ना, आपण कर्म बघायला आलेलो आहे, कर्म करून बघायला आलोच ना आपण. आणि कर्म करत असताना आपण आत्माराम बाबासारखं समाजाला नाही बसू शकत, कारण ते महात्मे येतं, ते अवतार येतं, पण आपण मात्र जीवाने आपण आलेलो इथं, आणि त्याच्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची. मग कर्म आपल्या प्रारब्धाने कर्म सुटणार नाही आपल्याला. मग कर्म करत असताना आपण काय केलं पाहिजे? म्हणजे स्वरूपाची पण ओळख आपली राहिली पाहिजे. पण त्यासाठी मग आपल्याला काय सोपा मार्ग साधू संतांनी दिला. काय करा तुम्ही? ज्ञानोत्तर भक्ती करा. म्हणजे काय करा? सगुणाची उपासना करा म्हणले, सगुणाचं भजन करा म्हणले. म्हणून काय सांगितलं पुढं? रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. बघा मग काय? कारण आता मला सांग, कर्म करायचं म्हणजे काय होणार? तुमच्याकडनं पाप होणारे, पुण्य होणारे, बरोबर आहे का नाही? पण सतत रामकृष्णाने जाऊन चालू असेल तर मग काहीच होणार नाही ना. बरं नुसतं तेवढं उच्चार करायचा का नाही ना? सद्गुरूंची बोध सांगितलेला ना, त्या बोधाचं स्मरण ठेवायचं आहे, त्याचाही विचार ठेवायचा आहे. त्यांनी जे विचार सांगितले सद्गुरूंनी, जे बोध सांगितलं आहे त्याला अजिबात विसरायचं नाही, तिथं लय महत्वाचं आहे आपल्याला. पण ते करत असताना मग बोलायचं ना, मग कसं बोलायचं? मग रामकृष्ण हरी, मग रामाने काय केलं, कृष्णाने काय केलं, साधू संतांनी पण केलं, अशी चर्चा करायची. त्याच्यामध्ये आनंद मिळतो म्हणले. मग तुम्ही केलेल्या कर्माचं कर्म कसं होईल? ते निष्काम कर्म होऊन जाईल. ते कर्म तुम्हाला फलरूप होणार नाही, फल देणार नाही अजिबात. पाप नाही, पुण्य नाही. आणि पाप नाही, पुण्य म्हणजे नाही, म्हणजे आपली सुटका झाली आता इथून. आता परत आपल्याला जन्म मरण नाही. म्हणून काय होईल? पापाचे कळप पळते पुढे. म्हणून असा असणार जो मंत्र आहे हरी हरी, हा शिवाचा मंत्र आहे म्हणले. शिव म्हणजे महादेवाचा मंत्र आहे म्हणले. कारण ज्यावेळेस महादेव समुद्र मंथन चालतं ना, ते तुमच्या हलविष निघालं, भगवंतांनी ज्यावेळेस ते घेतलं त्यावेळेस त्यांच्या सर्वांगाची आग व्हायला लागली. त्यांनी वर सर्प वगैरे सगळं अंगावर लावून घेतले, पण ते काही आग थांबली नाही. शेवटी त्या हरीचा मंत्र त्यांनी जपाचा जप चालू केला, तेव्हा त्यांची सगळ्या शरीराची अंग म्हणजे शांत झाली ती. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये, त्या कशामध्ये? त्या नामामध्ये. असं असणारं ते जेव्हा वाचने घेईन ना, त्याला मोक्ष प्राप्त होईल, माऊली सांगतात. वाचा सांगितली जाता, कारण हरी 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 मंत्र हा शिवाचं म्हणते जे वाचा तय मोक्ष. पण वाचन एवढं घेतलं पाहिजे, परापश्चिम ते मध्यमाने वैखरीमधून ते खाली खाली जात जात पुढे गेलं पाहिजे, परेपर्यंत गेलं पाहिजे. आणि परेमधून ते नामचिंतन झालं पाहिजे ना आपलं. कुठं झालं पाहिजे? सुरुवातीला वैखरीने सवय लावावं लागते, आणि वैखरीने घेत घेत कुठं परेपर्यंत जातं. आणि परेने त्याला जी सवय लागली ना, की त्यालाही कळत नाही आपलं नामचिंतन चाललं का नाही ते झालं. मग त्याला आनंद मिळायला लागतो, त्याला समाधान मिळायला लागतंय. आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाच्या डोई म्हणजे त्याला काय सगळीकडे आनंदच का? आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, पित्याला पातकांचा म्हणजे काय सगळे पातक पिटून गेले म्हणले सगळे का? शीतळ शांतीचा वारा म्हणजे सुख होतं. म्हणजे काय होतं? अंगावरती रोमांच उभे राहतात. हे अनुभवाच्या गोष्टी आहेत मायबाबा. हे सगळ्या काय येतात? अनुभवाच्या गोष्टी. नामदेव आहे सांगतात, आसो वेद आटेली उभारून भाई, नामा वाटते पाहि रात्रंदिवस, भेटेशी के दवा माझी या जीव लागा, चित्त पांडुरंगी धुरत अशी म्हणले. तुझ्यासाठी माझं चित्त धुरतय भगवंता. का? एवढी तळमळ लागली त्याला भगवंताच्या विखेची. म्हणजे असं काय करायचं त्याला आता? त्या परमात्म्याला परत कारण आपलं जे आराध्य आहे ना, महादेव असन, देवी असन, जे कोणी किंवा सद्गुरू असतील, त्या सद्गुरू रूपाने किंवा त्या आपल्या आराध्य दैवतांनी त्यांच्या रूपाने ह्या जगताला पाहायचं, त्यांचं भजन करायचं, आणि त्यांच्याबद्दल असा भाव तयार झाला पाहिजे, त्यांच्याकडे म्हणजे सतत त्याचं स्मरण झालं पाहिजे. त्यांचं स्मरण झालं ना की ती बोध जागेवर राहतो. कारण सद्गुरूचं काम असतं, सद्गुरूंचे तत्व सांगितलेलं असतं, जे बोध सांगितलेलं असतं, जे विचार सांगितलेले असतात ना, ते त्यांच्या स्मरणामुळे बरं जागे राहतात. हा सद्गुरू आठवलं की काय आठवतं आपल्याला पहिलं? अरे त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, आपल्याला आत्मबोध सांगितला आहे, आपलं स्वरूप असं आहे, जगाचं स्वरूप असं आहे का नाही, मी कसा आहे नेमका, त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे काय होतं? आपल्याला सहज मोक्ष मिळून जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. काय?
ज्ञानदेव सांगतात की तुम्ही काय करा, नारायणाचा पाठ करा म्हणले, तुम्हाला असं असणार जे मूळ निजस्थान म्हणजे कुठलं, आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊन जाईल म्हणले. सगळ्यात श्रेष्ठ स्थान ते बरं का, म्हणजे आपण आपली ओळख करून घ्यायची नेमकं कोण येते. जसं आता उन्हाळा चालू आहे, ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं, त्या समुद्रामध्ये वड वाघनळ नावाचा अग्नी आहे बघा, त्या अग्नीने ते पाणी तापलं जातं वरून, ह्या सूर्याच्या बाहेर निपरांकी ते वरून पाणी तापलं जातं आणि त्याची वाफ तयार होते. वाफ तयार झाल्यानंतर ती ढगच रूपाने काय होतात, आपल्या सगळ्या पृथ्वीवरती पांगतात आणि पाऊस पाडतात. मग आता सांगा बरं, जे पाऊस पडतो ते पाणी कुठलं आहे, समुद्राचं आहे. आपण पितो ते पाणी कोणतं आहे, समुद्राचंच पाणी. पण ते कुणाच्या निमित्ताने इथपर्यंत आलं, ते ढगाच्या निमित्ताने इथपर्यंत आपल्यापर्यंत आलं. आणि पाऊस पडल्यानंतर ती वाहत कुठं जातं, वड्यानी, नदी नाल्यानी, परत कुठं जाऊन मिळतं, समुद्राला जाऊन मिळतं. जे समुद्राला मिळलं ना ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या म्हणजे जिथून आलं होतं ना तिथे जाऊन गेलं ते. आणि जे मध्ये गुतलंय ना, आडामध्ये, विहिरीमध्ये, बोरमध्ये हे गुतलंय ना, हे आपल्यासारखेच बघा जीव गुतलेले. ह्यांना काही माहितीच नाही आपण कुठं आलं कुठं जायचंय ते. तसं जे पाणी आलंय, पडलं आणि वाहून परत समुद्राला जाऊन मिळलं ना, म्हणजे त्यांच्या मूळ स्थानाला ते जाऊन पाणी पोहोचलं. तसं आपलं जे मूळ स्थान आहे, जे निजस्थान आहे आपलं आत्मस्वरूपाचं, ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला जायचंय. आणि असे म्हणून माऊली सांगतात, अशा पद्धतीने जो जातो त्याला त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून त्याला कळी काळ त्याला कधी काय करत नाही, त्याला त्याच्यापासून भीती नाही. म्हणून तुम्ही काय करा, सतत आतापासून लगेच सुरुवात करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय करा, तुम्ही सतत मुखाने हरिपाठ करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ते असं म्हणत जाऊ तुमच्या ज्यावेळेस, कारण गोंधळे महाराज सांगतात, आपण आपल्या काय करावा, एवढं परिपूर्ण करून घ्यावा, आपलं मलविक्षेप एवढं आपण आवरण घालून, म्हणजे मलविक्षेप येत ना आपले अंतःकरणामधले सगळे घालून आपण एवढे अधिकारी, म्हणजे आपला अधिकार तयार करून घ्यावा की सद्गुरू आपल्या जमिनीमधून वर निघतील किंवा आकाशातून खाली पडतील म्हणले, एवढी आपण तयारी करून घ्यावा. म्हणून आधी सुरुवात आपण आपली करणं गरजेचं आहे. आपण सगळं करतो पण मनापासून करत नाही, म्हणून आपलं काय होत नाही, आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. त्याचा आजही अनुभव आहे, तो लगेच आहे, लगेच आज पण आहे आणि लगेच अनुभव आहे ते. म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे जशी मला सेवा करता येईल तशी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरू चरणी श्रीपाद बाबा रामदास माऊला पांडुरंग दादा यांची चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझे समर्थ सद्गुरू दत्तात्रय महाराज सोनवणे यांनी शिकवलेलं आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या या प्रकृतीचा दोष म्हणून सोडून द्या. म्हणून झालेली सेवा आपले ताक्याकेश्वर भगवानच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरदारी विठ्ठल.